बघा, आता आपल्याला समोर प्रश्न सांगितला जाते. बघा, तर या ठिकाणी म्हटलं आपल्याला 10 10 10 दराने एका रकमेचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज 331 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती असेल? बघा, आता आपल्याला 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज काढण्याची विशिष्ट पद्धत आणि त्या पद्धतीमधून उदाहरण आपल्याला सोडवायचं. तर मग त्यामध्ये सांगता येते बघा आपल्याला. बघा, विशिष्ट पद्धतीची बेरीज, विशिष्ट पद्धतीची बेरीज गुणिला मुद्दल आणि बरोबर सांगता येते आपल्याला 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज, 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज. बघा, यामध्ये आपल्याला काय तर विशिष्ट पद्धतीची बेरीज घेऊन टाकायची. आता त्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला विशिष्ट पद्धतीची बेरीज घ्यायची आणि मुद्दल बरोबर एक्स मानायचं. व्याज आपल्याला दिलेला आहे 331 रुपये. स्टेप बाय स्टेप विशिष्ट पद्धतीची बेरीज. आता 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज जर घ्यायचे असेल तर नंबर 1 मध्ये घेतो आपण दराचा घन. मग दर आहे आपला 10. मग 10चा घन बरोबर सांगितलं जाते बघा 1000. नंबर 2 ची स्टेप सांगता येते आपल्याला. पहा, दराचा वर्ग आणि ची तिप्पट, म्हणजे दराच्या वर्गाची तिप्पट. मग दराचा वर्ग, 10चा वर्ग. बघा, 10चा वर्ग होते 100, 100ची तिप्पट म्हणजे 300. आणि नंबर 3 मध्ये सांगता येते दराची तिप्पट म्हणजे 10ची तिप्पट बरोबर सांगता येते आपल्याला 30. स्टेप बाय स्टेप बघा. सुरुवातीला दराचा घन, 10चा घन 1000, दराचा वर्ग, वर्गाची तिप्पट, 10चा वर्ग 100, 100ची तिप्पट 300, दराची तिप्पट म्हणजे 10ची तिप्पट 30. आणि विशिष्ट पद्धतीची बेरीज म्हणजे प्रत्येक वरील संख्येच्या शतक स्थानाखाली खालील संख्येचं एकक स्थान घ्यायचं. उदाहरणार्थ बघा, 1000, 1000चे शतक स्थानाखाली 300चं एकक स्थान, मग 300चे शतक स्थानाखाली 30चं एकक स्थान, या टाईपमध्ये. आणि मग आता करायची बेरीज. बघा, 0 0 0 81 303 303 म्हणजे 331 0 0 0. बघा, आणि मग आता विशिष्ट पद्धतीत बेरीज केल्यानंतर 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज मिळतोय म्हणून आलेल्या उत्तरात उजवीकडे 6 अंक सोडायचे. मग बघा, 331 0 0 मध्ये 1 2 3 4 5 6 6 अंक उजवीकडे सोडून आपण पॉईंट दिला. म्हणजे 0.331 0 0 0 म्हणजे विशिष्ट पद्धतीची बेरीज इथपर्यंत पोहोचलो आपण. ती इथं टाकूया आता. 0.331 0 0 0 गुणिला मुद्दल, मुद्दल मानली एक्स कारण शोधायची आपल्याला रक्कम. मग ती रक्कम कोणती? मग ती मानली एक्स आणि बरोबर बरोबर चक्रवाढ व्याज दिलेले आहे बघा आपल्याला 331. आणि म्हणून सांगितलं जाते एक्स बरोबर 331 भागीला 0.331 0 0 0. आपल्याला 331 ला 0.331 0 0 0 ने भागायचे. मग सुरुवातीला पहिली स्टेप सांगितल्या जाते आपल्याला दिलेल्या संख्यांमध्ये दशांश चिन्ह नाही असं समजूया आणि सरळ सरळ संख्या लिहून घेऊया. मग एक्स बरोबर वरती 331, खाली पण 331 वर 3 शून्य. म्हणजे आपण पहिली स्टेप अशी करत आहोत की आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह काढून टाकायचं. पण दशांश चिन्ह काढण्यासाठी आपण सुरुवातीला दिलेल्या संख्यांमध्ये दशांश चिन्ह नाही असं समजलं आणि सरळ सरळ संख्या लिहिल्या. पण आता विचार करूया दशांश चिन्हाचा. बघा, आपण ज्या संख्यांचा म्हणजे आपण ज्या संख्या लिहिल्या त्यामध्ये खाली म्हणजे छेदस्थानी दशांशानंतर 6 अंक आहे, वरती एक पण अंक नाही. मग वरती काय करायचं? 6 शून्य ठेवून द्यायचे. मग 1 2 3 4 5 आणि 6 शून्य ठेवून दिले आणि समजलं की आपलं दशांश चिन्ह आता निघून गेलेलं आहे. मग सरळ सरळ आहे. बघा, खालचे 1 2 3 शून्य कटले, वरचे 1 2 3 शून्य कटले. मग एक्स बरोबर राहते बघा 331 वर 3 शून्य आणि छेदात 331. मग सरळ सरळ आहे. बघा, 331 कटले, मग 331 एक 331 वरती पण 331 एक 331 आणि 331 0 0 0 3 शून्य ठेवून देऊया. म्हणून एक्स बरोबर मिळाले बघा आपल्याला 1000 म्हणून आणि ती रक्कम किंवा मुद्दल बरोबर मिळाली बघा आपल्याला 1000 रुपये. ती मुद्दल किंवा रक्कम मिळाली आपल्याला या ठिकाणी 1000 रुपये. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरील प्रश्न घेऊया. बघा,
आता आपल्याला या ठिकाणी सांगता येतं दसा दशे 3 दराने एका रकमेचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज 278.181 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती असेल? मग हे आपल्याला काय तर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढण्याच्या विशिष्ट पद्धतीमध्ये टाकायचे आपल्याला. मग 3 वर्षाचे काय तर विशिष्ट पद्धतीने केलेली बेरीज म्हणजे विशिष्ट पद्धतीची बेरीज गुणिला मुद्दल बरोबर चक्रवाढ व्याज. अशा पद्धतीत आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता विशिष्ट पद्धतीची बेरीज मग काय करायचं तर आपल्याला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हटलं तर सुरुवातीला दराचा घन मग 3 चा घन कारण दर आहे आपला 3 मग 3 चा घन 27 त्यानंतर दराचा वर्ग आणि वर्गाची तिप्पट म्हणजे दराच्या वर्गाची तिप्पट मग 3 चा वर्ग आणि वर्गाची तिप्पट 3 चा वर्ग 9 9 ची तिप्पट 27 आणि नंतर दराची तिप्पट म्हणजे 3 ची तिप्पट मग 3 त्रिक 9. आता विशिष्ट पद्धतीची बेरीज म्हणजे प्रत्येक वरील संख्येच्या शतक स्थानाखाली खालील संख्येचं एकक स्थान. मग सुरुवातीला हे 27 मग 27 ला शतक स्थान नव्हतं 0 दिलं मग खाली त्याचे एकक शतक स्थानाखाली खालील संख्येचं एकक स्थान 27चं परत यालाही शतक स्थान नव्हते 0 दिलं आणि मग त्याच्या शतक स्थानाखाली खालील संख्येचं एकक स्थान ती एकच संख्या होती 9. आणि आता करूया बेरीज बघा 7 2 7 2 9 आणि मग आला आपल्याला काय 9 27 27 आलेल्या उत्तरात 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज म्हटलं म्हणून उजवीकडे 6 अंक सोडून दशांश चिन्ह देऊया. मग 1 2 3 4 5 6वा अंक नव्हता 0 दिला आणि पॉईंट घेऊन 0 0.0 9 27 27 हे आपल्याला काय आली विशिष्ट पद्धतीची बेरीज. मग विशिष्ट पद्धतीची बेरीज तर या ठिकाणी टाकूया बघा 0.0 9 27 27 उजवीकडे 6 अंक 2 2 2 2 4 6 आणि गुणिला मुद्दल म्हणजे ती रक्कम बरोबर x आणि बरोबर व्याज दिलेलं आहे आपल्याला चक्रवाढ व्याज 278.181. मग इथपर्यंत आलो. मग x बरोबर किती आणि तेच असेल आपले या ठिकाणी रक्कम. मग बरोबर x बरोबर सांगता येते बघा 278.181 छेद 0.927 बघा. मग आता सुरुवातीला काय 278.181 छेद 0.927 यांचा आपल्याला आता भागाकार करायचा. मग सुरुवातीला दिलेल्या संख्यांमध्ये दशांश चिन्ह नाही असं समजू आणि सरळ संख्या लिहू. म्हणून मग सांगता येतात x बरोबर 278.181 आणि छेदात पण काय तर 92.727 बघा. बघ आता सुरुवातीला दिलेल्या संख्या आणि संख्यांमध्ये दशांश चिन्ह नाही असं समजलं आपण आणि सरळ त्या संख्या खाली लिहिल्या. पण मात्र आता विचार करूया दशांश चिन्हाचा. बघा खाली दशांश चिन्हानंतर 6 अंक वरती दशांश चिन्हानंतर 3 अंक याचा अर्थ अंशस्थानी 3 अंक कमी पडत आहेत म्हणून अंशस्थानी 3 शून्य ठेवून देऊ. आणि मग आता आपलं दशांश चिन्ह निघून गेलं. मग आता सरळ याला लहान रूप देऊन घेऊ 9 ने. मग बघा 9 1 9 मग सुरुवातीला घेतला समोरील अंक 2 पण 2 ला भाग जात नव्हता म्हणून 0 दिला आणि मग समोरील अंक झाले 27 मग 9 त्रिक 27 परत समोरील एकच अंक भाग जात नव्हता म्हणजे मग 0 आणि मग दुसरा अंक 9 त्रिक 27 त्याच पद्धतीत वरती पण 9 त्रिक 27 आणि मग 8 घेतला समोरील अंक पण भाग जात नव्हता मग पहिले 0 आणि मग समोरील अंक मग 9 81 परत समोरील एक अंक घेतला 8 भाग जात नव्हता 0 परत समोरील अंक मग 9 81 आणि 9 0 0 0 0 मग राहिले बघा आपल्याला काय 3 0 9 0 9 0 0 0 छेदात येतात 1 0 3 0 3 बघा. मग या पद्धतीमध्ये आला आता आपल्याला मग 1 3 3 0 0 3 त्रिक 9 0 0 3 त्रिक 9 म्हणजे थोडक्यात सांगितलं जाते बघा 10,301 10,300 सॉरी 10,303 1 10,303 आणि मग 10,303 10,303 त्रिक 10,303 त्रिक 30,909 मग वरती येतात 3 आणि म्हणून
म्हणून x बरोबर 3 आणि 3 वर समोरील 3 शून्य ठेवून द्यावे. म्हणून x बरोबर 3000 म्हणून ती रक्कम बरोबर सांगितलं जाते आपल्याला 3000 रुपये. ती रक्कम सांगितलं जाते या ठिकाणी 3000 रुपये.